us time. नमस्कार, मी स्वामिनी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनव्हास पेंटिंग करणार आहोत. तर त्यासाठी मी अर्थात मिनी कॅनव्हास घेतलेला आहे आणि याच्यावरती मी ट्युलिप्सची जी आपली फ्लावर्स असतात तर ती मी आधी काढून घेणार आहे पेन्सिलनी. पेंटिंगसाठी मी ॲक्रेलिक कलर्स वापरणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी डार्क ग्रीन ॲक्रेलिक कलर घेतला आहे आणि त्यामध्ये थोडासा येलो ॲड केला आहे. त्याच्यामध्ये थोडासा व्हाईट पण ॲड केला आहे. संपूर्ण कॅनव्हासला मी हा लाईट ग्रीन कलर जो तयार झाला आहे तो मी आधी देऊन घेणार आहे. जेव्हा आपल्याला कॅनव्हासवरती बॅकग्राऊंड कलर द्यायचा असतो तेव्हा शक्यतो फ्लॅट ब्रश जर तुम्ही वापरलात तर अतिशय छान पद्धतीने आपल्याला तो बॅकग्राऊंडचा कलर देता येतो. सो आता रंग देऊन झालेला आहे. तो वाळेपर्यंत मी व्हाईट कलर घेतलाय आणि त्याच्यामध्ये रेड कलर मिक्स केलाय आणि लाईट पिंक कलर मी तयार केलेला आहे. आता अर्थात ट्युलिपचा जो आकार आहे तो थोडासा छोटा आहे आणि मुळातच हे मिनी कॅनव्हास आहे त्यामुळे एक मिनिएचर आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं हे ड्रॉइंग मी काढलेलं आहे. सो ट्युलिप पेंट करण्यासाठी मी राऊंड ब्रश वापरलेला आहे. त्यानंतर रेडमध्ये अगदी थोडासाच व्हाईट घालून एक मिडल टोन मी तयार केलेला आहे रेडचाच, तर तो मी आधी देऊन घेते आणि थोडंसं शेडिंग करते. आणि सगळ्यात लास्टला डायरेक्ट रेड कलर वापरलेला आहे डार्क टोनसाठी. आता लाईट आणि डार्क असे दोन्ही टोन्स मी टाकून संपूर्ण फ्लावरचं शेडिंग करणार आहे. सगळ्यात शेवटी हायलाईटसाठी म्हणून पुन्हा एकदा मी व्हाईट कलर वापरलाय. उजवीकडच्या ट्युलिपसाठी येलो आणि ऑरेंज कलर स्कीम मी घेतली आहे आणि थोडासा ब्राऊन सुद्धा. जी आत्ता आपण प्रोसेस पहिल्या ट्युलिपला केली तीच सेम मी आधी करून घेणार आहे. लेफ्ट साईडची जी पाकळी आहे ती बऱ्यापैकी डार्क टोनची करायची आहे आणि उजवीकडची जी आहे ती लाईट टोनची करायची आहे आणि त्या दोन्ही पाकळ्यांमध्ये आपण शेडिंग करतोय. सगळ्यात शेवटी मी डायरेक्ट ऑरेंज कलर डार्क टोनसाठी वापरलाय आणि त्याच्यात थोडासा ब्राऊन मिक्स केलाय. आता दोन्ही फ्लावर्स आपली तयार झालेली आहेत आणि आता फुलाचा जो देठ आहे
तो मी पेंट करायला सुरुवात करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी प्रत्येक पानाला आणि देठांना सुद्धा आधी डार्क टोन्स देऊन घेणार आहे. आणि त्यानंतर लाईट ग्रीन द्यायला सुरुवात करणार आहे. फिनिशिंगसाठी मी व्हाईट कलर पेन वापरणार आहे आणि संपूर्ण पेंटिंगला अशी आउटलाईन करणार आहे. सो हे जे मिनी कॅनव्हास पेंटिंग आपण आता तयार केलंय ते तुम्ही तुमच्या डेस्कवरती ठेवू शकता, तुमच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता. प्लस तुम्ही हे सुंदर कॅनव्हास पेंटिंग गिफ्टही देऊ शकता. सो ही खूप छान अशी गिफ्ट आयडिया पण आहे, हँडमेड गिफ्ट आयडिया आपण म्हणू शकतो. फुलांमध्ये मी अशा डॉटेड लाईन्स काढलेल्या आहेत आणि थोडंसं टेक्स्चर केलेलं आहे तयार. आणि आपलं अतिशय क्यूट आणि खूप सुंदर दिसणारं हे मिनी कॅनव्हास पेंटिंग तयार झालंय. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.